जय जय राम कृष्ण हरि 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 सगळे मुंबईकर यांची शिष्यमंडळ येतात वारकरी येतात वारी आमच्याकडे येतात हे पंजोबा हे आजोबा हे वडील आणि 1837 मुंबईला गेले बाबा आणि मुंबईला जाऊन 37 मध्ये महानिर्वाण झालं बाबा 1837 वर्षाचं जायचं शके 1837 निर्वाण झालं आणि 23 मध्ये गेले तिकडे मुंबई मोठे 1823 शके 1823 आणि तिथे गणेश मंदिर भायखळ्याला जे आपलं कीर्तन होतं ना विजेच्या अगोदर एकादशीला तिथून सुरुवात झाली. नंतर मग माधवबागेमध्ये सातारकरांना अजूनही स्थान आहे माधवबाग सातारकरांना अजूनही याच्यामध्ये कीर्तनाला चान्स नाही माधवबाग आपल्या महाराजांची सेवा देत असतात. आपल्या महाराजांची सेवा असते. एक महिना श्रावण महिना 1 महिना कीर्तन चालते त्यात एक दिवस आहे तिथे कीर्तन चालते श्रावण पूर्ण 1 महिना. जागा ठरलेली असायची ती जागा सोडायची ठरलेली काय जागा बसलेली जागा काय हो त्यावेळेला हे सगळं चालायचं ते बरोबर ते या कोपऱ्यात जरी लावलं ते चालते इथं सगळं बरोबर आहे आता दर्शन आता तर सोडून द्यायचं येते इथं जर केली तर चालते आणायची त्याला प्रकाश मिळतो. असा बसा त्यात हातोडी श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव बोर्ड जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि. रूप पाहता लोचनी सुख झाले तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा भोग सुकृता
प्रजा विषय प्रवाह अदस्य मुलानुसंतकानि कर्मात् बंधनी मनुष्य लोक न रूपमस्य ततोपलभ्यते नान्तो चाजीर्ण संप्रतिष्ठा अश्वस्थमेनं सुविरूढं मूलं मस्तकं शस्त्रेण दूरेण चित्तं तदा पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गन्ता निर्वितन्ते भूयां तमेव चादं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माण मोहादित संगदोषा अध्यात्म विद्या निवृत्त काम द्वैतमुक्ता सुख दुःख संनय गच्छन्त पुरापदं न तद्भास्यते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम अंशो जीवलोके जीवभूत सनातनं मनषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतीश्वरा गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाष्यं श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव अधिष्ठाय मनस्याय अतो अस्मि लोक वेदे च प्रतिता पुरुषोत्तम यो मामेव संगुणो जानाति पुरुषोत्तम स सर्व विद्वजन्ति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतम शास्त्रम् इदमुक्तम् एतद् बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यस्य भारत ओम भगवद्गीता सुपुरुषो ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे पुरुषोत्तम योगो नाम हरि हरि हरे हरि हरि राम हे पण वाजवा कोण आहे उत्तमा उत्तम सर्वाई वरित ऐसी जोडी करा नामकंठी करा फेरा हीर नाशिवंत प्रिया पुत्र धन विजयाग्रहीन प्रतिफळ नाम जड करा सहस्र नामा जेणे भव सिंधुची तडी तू कामणे काळा हाडा तोंडावरी मातेवर हारे आबवा हीर नाशिवंत प्रिया पुत्र धन विजयाग्रहीन प्रतिफळ गाशील तरी एक विठ्ठलची गाय काहीतरी नाही आहे आदळते तो नाही बोलाचे कारण तू का म्हणे किती करावे फजिते आदळते तो नाही बोलाचे कारण एक आम्ही गाऊ विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही ओढून या वाटा सुचम दुसर राजभार झाले लावून मृदुंग सुतिटाळ घोष तो ब्रह्मरस आवडे तू का म्हणे महापातकी पतित बुद्धिजीवमुक्त रामा मोडून या वाटा सुचम दुसर राजभार झाले जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार अरे जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर असोनी संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र वारे बाहेर ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा ज्ञाची गणना कोण कर वेद जाण साईच्या सुधारण 18 हे पुराणे हरिशिगा मन तुने नमिता
ज्योतीच्या वाती उजळल्या ज्योती हरीच समाप्ती झाली जय मोक्ष रेखे आला तो भाग्य विसरला संतांनीला हरिभक्त संदेव गोडे संगते सज्जने हरिजित जनिवने आत्मतक हरिमुखे म्हणा कोणक पर्वताप्रमाणे पथक करणे वरले पोहणे अवस्था नाही ज्याची भक्ती ते पतित अवस्था हरिजित भजन दैव आनंद त्या दराला दरे वैकुंठ जोडले सगळे गणले मनो मार्ग गेला तो तेथे मुकला हरिपाठी करावला तो ज्ञानदेव जोडी हरिनामाची गोडी कृष्ण आवडी हरिमुखे म्हणा नाच गणना कोण करे जय गोपाल कुमार 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 जय 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 गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय 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 गोपाल कुमार 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 जय जय गोपाल कुमार 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 जय नामस कीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्या अनंत जगीचे तप एक नाम मार्ग सुगम हरिपाठ योग याग विद्ये नवे सिद्धे देव यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण क्षेम नाही दूत हरिमुखे म्हणा गणना ज्ञान देवी मंत्र हरिनाम यमगोळा गोत्र हरिमुखे म्हणा नाच गणना कोण कर काळ वेळ नाम उच्चारिता नाही रामकृष्ण नाम सर्वदोषारण राम नाम सारे शिवाया नामाचे ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ हरिमुखे म्हणा नाच गणना नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ नारायण हरी मुक्ती जारी हरी वीण जन्म तो नरकची पैजाणा ज्ञानदेव पुढे निवृत्तीची झाड हरिमुखे म्हणा सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्विका तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ अजपा पहा उलट प्राणांचा देव म्हणे नाम विण व्यर्थ हरिमुखे म्हणा जप तप कर्म ज्ञान धर्म न जोडी अभाव टाकिरे संदेह जात वीत गोत कुळजिळ मात ज्ञानदेव धानी रामकृष्ण बने हरिमुखे म्हणा नाच गणना कोण जाणीव नेणीव भगवंती नाही हरि उच्चारण पाय नारायण हरी उच्चार नामाचा तेथील प्रमाण नेणवे वेदा ते जेव्हा जंतू शिके ज्ञानदेव नारायण पास
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान 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 समाधी संजीवन हरि पाठ समाधी संजीवन हरि पाठ हरि मुख म्हणा हरि मुख म्हणा हरि मुख म्हणा म्हणा हरि मुख म्हणा जीवन हरि पाठ समाधी संजीवन हरि पाठ हरि मुख म्हणा हरि मुख म्हणा हरि मुख म्हणा हरि मुख म्हणा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान 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 समाधी संजीवन हरि पाठ समाधी संजीवन समाधी संजीवन आ समाधी संजीवन हरि पाठ समाधी संजीवन हरि पाठ हरि मुख म्हणा हरि मुख म्हणा हरि मुखे म्हणा म्हणा हरि मुखे म्हणा समाधी संजीवन हरि पाठ समाधी संजीवन हरि मुख म्हणा हरि मुख म्हणा हरि मुखे म्हणा म्हणा हरि मुख म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुख म्हणा हरि मुख म्हणा हरि मुख
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान बसा जमत आहे क्या नमस्ते कीर्तन साधन पैसो वाहतते आण विठोबा तू कावड सोपे आहे सर्व उद्धारणा तुझी घेत नल घेते देवाची द्वारी उभा क्षणभरी देवचारी हरिमुखे म्हणा कोण करी असोनी संसारी जीवे वेग करी ज्ञानदेव म्हणे वेदाची आकुणा हरिमुखे म्हणा कोण कर सद्गुरु राये कृपा मज केली नाही घडली सापडली वाटे भोजन मागती तुप पावशेर काय कळे उपजला अंतराय काय राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले गुण मालिके बाबाजी आपुले सांगितले नाम माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार सापडली वाटे दाता गंगास्थान मस्तकी तुझा ठेवला माझे मनीचा जाणून अभाव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जातील पुढे एक उतरील पार जाणच्या जयची आवडे उतार सांगडे तापे तू कावड तुझे जगली तारू सागरू आवडीचा मंत्र सांगितला सोपा घालून या भार राहिले रवले संजय विठोबा लावून या हात कुरवाडीला माता चिंता कडी कर सम सजन साजे कुंडले सायस आणि गया जीवा तुझ वाटे आता ते करे अनंता म्हणे संता लावून या हात कुरवाळीला माथा चिंता न करा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय पडे देव भाव पुरवे वासना मागे पुढे उभा राहे संभाळीचा योग मताचे झाडे जडवारी तू का म्हणे नाही विश्वास मनी भावी पडे देव भाव पुरवे वासना हरिनाथ उमा बीज प्रकटले येथे प्रेम मुद्रा गुरुच्या दिदले वैरागे तांबला सप्रेमे निवाला साधुराजला शांती सुखा मुख देवने देवले आमने निवृत्ती बघितले पूर्ण पुढे पावन तेची प्रेम मुद्रा गुरुच्या दिदले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्राने बोध गुरुच्या दिलेला गयने प्रसादे निवृत्ती दातार मच्छिंद्राने बोध गुरुच्या दिलेला अवघेचे त्रिलोक आनंदाचे नाता माय जगन्नाथ बाप जगन्नाथ एका जनार्दने एकपणे उभा चैतन्याची शोभा सोबत माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अवघाचे संसार सुखाचा करीना जाईन हे माये तया पंढरपुरा भेटेल मायरा सर्व सुकृताचे परमी लाईन आईन हे माये तया पंढरपुरा भेटेल मायरा म्हणा चाल माऊली
सारिका सापाठी राखा श्री गुरु सारिका सापाठी राखा इतराचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक राजयाची कांता काय भीक मागे मनाचे आदोगे सिद्धी पावे मनाची आयोगे सिद्धी पावे मनाची आयोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटे झोकोने बैठला कल्पतरू तळवटे झोकोने बैठला कल्पतरू तळवटे झोकोने बैठला कल्पतरू तळवटे झोकोने बैठला काय उणे त्याला सांगतो काय वाढू त्याला सांगतोय काय वाढू त्याला सांगतोय राजयाची कांता काय भीक राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक राजयाची कांता काय भीक मागे मनाचे आदोगे सिद्धी पावे मनाची आयोगे सिद्धी पावे मनाची आयोगे सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे आता उतरलो गुरु कृपे आता उतरलो गुरु कृपे राजयाचे कांता काय भीक राजयाची कांता काय भीक मागे राजयाचे कांता काय भीक राजयाची कांता काय भीक मागे मनाचे आदोगे सिद्धी पावे मनाची आयोगे सिद्धी पावे मनाची आयोगे सिद्धी पावे कासयाने पूजा करू केशवराजा कासयाने पूजा करू हाची संध्या माझा फेरी आता हाची संध्या माझा फेरी आता हाची संध्या माझा फेरी आता उदके नानु तरी थोडं नानु तरी थोडं उदके तुका म्हणे आता अवघे तुझे नाम 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 तुका म्हणे आता तुका म्हणे आता धूप दीप राम कृष्ण हरी धूप दीप राम कृष्ण हरे उठके नानु धरे स्वरूप
संत जन एवढे कृपादान तुमचे मग एवढे कृपादान तुमचे मग एवढे कृपादान तुमचे मग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा देव माझी सांगा का कुलती अनाथ अपराधी पतिता गळा अनाथ अपराधी पतिता परिपाय वेगळा नका करू पाय वेगळा नका करू परिपाय आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा देव माझी सांगा का कुलती देव माझी सांगा का तू का म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरे उपेक्षिना मग मज हरे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा देव माझी सांगा का कुलती माझी सांगा का कुलती माझी सांगा का कुलती जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल हो हो बोललिले कुरे वेशिवा कुरे मुक्त क्षमा करा पराग महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या क्षमा क्षमा पराग महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा कपाळापैकी क्षमा करा पराग महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हो झाले समाधान तुमचे देवले चरण आता उठावे ते म्हणायचं नाही नारायण आशीर्वादी कपडे ते सापडले ते आता उठावे ते म्हणायचं नाही नारायण तुका वाईट आयुष्यला दिवारी लाला आता उठावे ते म्हणायचं नाही नारायण तरोने आरती चक्र पायो आरती आज पुरले नवस धन्य काळा दिवस पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही मा आज पुरले नवस धन्य काळा दिवस हे तुका वाईट आहे उमा समुद्र जवळ आज पुरले नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव आरती धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन बाळ चोडा आणि मुक्ता वाईचे परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन नामामये केशवाचे रे पुनराही लोचन धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन हे आरती श्री गुरु बळवंता महाराजा समर्था त्रिभुवनी जाती थोरे चरणी सेविला माथा आरती श्री गुरु बळवंता हे बळवंत नाम सार केला षड्रे पूजे मार सर्वत्र जगामध्ये केला भक्तीचा प्रसार आरती श्री गुरु बळवंता महाराजा समर्था त्रिभुवनी जाती थोरे चरणी सेविला माथा आरती श्री गुरु बळवंता हे श्री गुरूंचे नाम घेता हरली जन्म मरण चिंता मन बुद्धी रंगली ते विठ्ठल चरणी सर्वथा आरती श्री गुरु बळवंता महाराजा समर्था त्रिभुवनी जाती थोरे चरणी सेविला माथा आरती श्री गुरु बळवंता हे आरती ज्ञान राजा महाकेवल तेजा देव साधु संत
अल्पायुष्यवा. आजचा आपला हा सोहळा श्री सद्गुरू बळवंतबाबा सातारकर आणि जेव्हापासून हा सुरू झाला आहे तोपर्यंत अद्यावत हा सोहळा सतत आपले पानमळ्याची मंडळी ही सगळी मंडळी त्याला साक्षी आहे. आणि तेव्हापासून हा सोहळा आपला सद्गुरू बळवंतबाबा सातारकर यांचा सोहळा इथं दरवर्षी साजरा होतो आणि सगळ्यांनी येऊन इथं हातभार लावून हा साजरा करण्यामध्ये फार मोठी मदत आणि हातभार लावून सगळा हा सोहळा असतो. त्यावेळी आता आमच्या बळवंतबाबा सातारकरांचा हा जो सोहळा आहे त्याची पूर्ण 110 वर्ष यावर्षी पूर्ण झालेली आहेत. एवढा मोठा सोहळा तेव्हापासून चालू आहे. आता जवळजवळ महाराजांची 4थी पिढी या ठिकाणी आहे आणि आमचे बळवंतबाबा सातारकर, त्याच्यानंतर गुरुनाम गुरु आमचे वासुदेव महाराज, त्याच्यानंतर गुरुनाम गुरु आमचे सुधाकर महाराज आणि आता आमचे महाराज श्रीकांत महाराज या ठिकाणी आपल्यासमोर हजर आहेत. हा ही सेवा आणि कुमार महाराज आणि ही आपले बळवंतबाबा सातारकरांची परिवार मंडळ, ही सगळी मंडळी आज हा सोहळा आनंदाने पार पडत असतात. सगळ्या एकामेकाच्या मदतीने हा सोहळा आनंदात पार पडत असतो. त्यावेळी हा 110वा सोहळा आज या ठिकाणी साजरा होतो. हे महत्त्वाची बाब आहे आणि असे सोहळे साजरे होण्यामध्ये एक फार मोठं परमभाग्य आणि त्याच्यामध्ये एक प्रेम, पवित्र प्रेम, असं निस्वार्थ अशी सेवा या ठिकाणी आपली दरवर्षी होत असते. त्यावेळी सगळ्यांनी येऊन या सोहळ्याला हातभार लावावा. जेवढे याच्यामध्ये सहभागी आहेत बळवंतबाबा सातारकर यांच्या सान्निध्यात, ही पानमळ्याची मंडळी, इतर त्याच्यात असणारी, त्या सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हा सोहळा आनंदात उत्तम गतीने पार पडावा अशी सगळ्यांना नम्र विनंती महाराजांतर्फे केलेली आहे. ती सगळ्यांनी मान्य करा आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी हातभार लावून हा सोहळा उत्तम गतीने पूर्ण करावा. आता तीर्थप्रसाद होईल. तीर्थप्रसाद झाल्याच्या नंतर मग हजेरे चालू होतील. हजेरे झाली की त्याच्यानंतर आमचं हरिभक्त पारायण आमचे अच्युत महाराज यांचं सुश्रव्य कीर्तन या ठिकाणी होईल. कीर्तन झाले की त्याच्यानंतर सांगता सोहळा होईल. मग आपलं प्रसाद जो महाप्रसाद आहे, आपली फराळाचा प्रसाद आहे, तो सगळ्यांनी सेवन करावा आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी आनंदाने आपल्या ठिकाणी जावं अशी महाराजांतर्फे आणि भुलेश्वर मंडळी आमची मुंबईकर मंडळी आले यांच्यातर्फे आपल्याला विनंती आहे. कृपया सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पुढचा सर्व भाग उरकून घ्यावा आनंदाने. हां, आलेत ना. पुंडलिका वरदे हरी पावित्रा माझी या सगळा हरीचा कल्पनेची बाधा नो कोणे काळी संत मंडळी सुखी अहंकाराचा वारांड लागो राजसा माझी या विष्णुदासा भावी इंद्रावावडे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुर कल्पनेची बाधा नो कोणे काळी संत मंडळी विठाल रखू माय माझी आस जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वार करी वारी चुकोले संता संगे सर्व काळ खंड प्रेमाचा कल चंद्रभागे स्नान तुका मागे हेचेदा पंढरीचा वार करी वारी चुकोले मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरी पाये पांडुरंग या संताशी निर्वेचे मज दे आणि ग तुझं काय मागू तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतांशी निर्वेची मज दे आणि तुझं काय मागू ज्ञानदेव आपण या सेवेत किती वर्ष आहात? किती वर्ष तुम्ही बळवंत बाबांच्या सेवेत? बाबांच्या सेवेत मी या ठिकाणी
75 सालापासून या ठिकाणी येतो बर आणि तशी आमच्या कुटुंबाच्या सेवेची परंपरा हां आमचे गुरुवर्य असणारे म्हणजे त्यांचे शिष्य बापूसाहेब महाराज उर्फ विठ्ठल लोहारबुवा सोनोडेकर तथा त्यांना रावसाहेब म्हणवते अच्छा तेव्हापासून ही सेवेची परंपरा. हां त्यानंतर माझे वडील परमपूज्य पिताश्री उत्तम महाराज हां हेही सेवा करून या ठिकाणी म्हणजे इथंच यायचे का? यायची इथंच. आणि त्यानंतर आता तिसरी पिढी ही सेवेची ही चालू आहे या ठिकाणी म्हणजे चौथी पिढी म्हणून आपल्या कुटुंबाची. चौथी पिढी चालू. हा तिसऱ्या पिढीचा संबंध आहे चालू चौथी पिढी म्हणून. आणि मग तुम्ही वारीला शेगावला वारीला शेगावला येणं माझं अजून घडलेलं नाही. अच्छा. त्याला कीर्तन वगैरे असतात हां वार्षिक तिथी त्यांची हां त्यामुळे ते कीर्तनं करण्याच्या याच्यामध्ये मला त्या सेवेकरता उपस्थित राहता शक्य झाले नाही अजून. बरं. पण तुम्ही काही काळापासून आता प्रस्तावनेला हां आळंदीला प्रस्थानाला येत असतो हां आणि आळंदी ते पुणे हां माऊलींच्या सोबत आम्ही पायी प्रवास करत असतो. हां आणि आपली सेवा त्यांचे वडील असल्यापासून हां महाराजांचे वडील हां भाऊसाहेब असल्यामुळे असूनची ही सेवा आहे बर. या ठिकाणी. आणि तुम्ही सुधाकरराव बळवंत बाबा कोणा वासुदेव महाराज सर्वांना पाहिले. सर्वांना बघितलं. मी लहानपणापासून मृदंगाची सेवा इथं करतोय. पणवेळच्या महाराजची वाडी मंडळी हां महाराजांच्या बरोबर काय येणारी मंडळी हां त्या काळातली धामनेर चिखली हां तुमचं वहागाव बरोबर. आधी करून मंडळी महाराजांच्या बरोबर इथं कीर्तनाला येत असत. ही जवळपाशी हो. नाही म्हणलं तर किमान 200 लोक कीर्तनाला महाराजांच्या हो, असत. आमच्या लहानपणी 200 तुमच्या लहानपणातली ही गोष्ट आहे. आणि मी सर्वसाधारण या ठिकाणी तेव्हापासूनच येतो. आणि रोज जे कीर्तन चालायचं दशमीला हां आगमन, हां एकादशीला सकाळी समाधी पूजा, हां संध्याकाळी महाराजांचं कीर्तन फराळ होऊन संध्याकाळचे कीर्तन हां आणि त्यानंतर सकाळी द्वादशीच्या हजेऱ्या हजेरी पूजा होऊन हां आणि नंतर पानमळ्याच्या वाडीचे किसन महाराज रात्री दिवसा हां यांचं व्हायचं प्रसादाच्या अगोदर. द्वादशीचं. आणि संध्याकाळी शिरापतीचं कीर्तन हां हे आपले गुरु महाराज म्हणजे त्यांचे शिष्य हे. आणि टाळ धरताना बळवंत वासुदेव आणि सुधाकर महाराज कधी धरायचे ते? उभे राहायचे की टाळ धरून अशी कीर्तन नाचायचे महाराजांच्या. उत्तम महाराजांचे ते बरोबरचे हां आणि रावसाहेबांच्या बरोबर ते लहानपणापासून येते. आणि त्यांचं कीर्तन कधी असायचं सुधाकर महाराजांचं? त्यांचं कीर्तन हजेरी दिवशीच करायचं हजारे थोडंसं. दिवशी म्हणजे मेन आपली पूजा झाली की हजेरी हा हजेरी दुपारी दिवशी. हां ते म्हणजे आपल्या हजेरीचं स्वरूप त्याला दिलं हां एकादशी दिवशी. एकादशी दिवशी अच्छा. आणि 3 दिवस हा सोहळा चालायचा पूर्ण? 3 दिवस दशमीच्या दिवशी आगमन व्हायचं. आगमन व्हायचं. हां पोवळ नाक्यापासून आत इथली मंडळी हां त्यांना आत घ्यायचे भजन करत हां. या मंडळींना हो इथं विश्रांती व्हायची, हरिपाठ व्हायचा, भोजन आणि विश्रांती. हां आणि सकाळी मग पूजेला सुरुवात सकाळी 10 वाजता 10 वाजता 10 ते 12 1 वाजेपर्यंत पूजा पूजा. होणार. कधी एकादशी? एकादशीला पुन्हा भागवत व्हायचा, ज्ञानेश्वरी व्हायची आणि हजेरा होऊन मग मग संध्याकाळी दशमीच्या कीर्तन. दिवशी शिरा प्रसाद. प्रसाद करायचे, हां. भोजन करायचं. द्वादशीला द्वादशीला एकादशीला फराळ, एकादशीला फराळाचं. द्वादशीला आपले आईसाहेब तुमची आई हो स्वयंपाक करून घालायचे आम्हाला सगळ्यांना. त्याचं आळूच्या पानाचं गरगटं खाल्लं हां. सगळं मी स्वतः त्यांच्या हातच्या स्वयंपाकाची चव घेतलेली आहे. मी सर्वसाधारण 11 वर्षाचं असं बसून मी येतो इथे वयाच्या. आणि तुम्हाला इथे आल्यावर कसं वाटतं? काय आधी काय उत्तम वाटतं. कसं वाटतं म्हणजे काय? इथं आल्यानंतर आनंद ना. हा जो इथलं जे स्पंदन आहे या वास्तूतली हां. हे अगदी आशीर्वादात्मक. खऱ्या अर्थानं आमचं भौतिक जीवन त्यांच्या आशीर्वादामुळं संगती महाराजांची तुम्ही पण सांगा काय सांगा. चांगली संगती लाभली आणि त्याचा परिणाम आमच्या कुटुंबावर पडसा चांगला होता. परिवर्तन हां म्हणून आतापर्यंत केलेली सेवा ही जी आम्ही होतो महाराज. त्याच्यात नाही ते आम्ही करून ठेवली म्हणजे बाच्या प्रसादाने आम्ही सेवा सगळ्या या केलेल्या आहे. एखादा छोटा आता दोघे मिळून काहीतरी 2 ओळी म्हणाल का अभंगाच्या? हां, म्हणतो याला साजेल असं 2च ओळी. म्हणतो की चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही कोणी
हीन कोणी अंग परिसा नाही कोणी, हीन कोणी अंग चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, दीपा पाटी पोटी नाही अंधकार, सर्वांगी साखर आवगी गोड, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे ना, पाहता अवगुण मिळेचे ना, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, पायही चंदन. वा. आणि याचं दोन शब्दात 2 ओळीत 2च ओळीतून निरूपण सांगाल का? या अभंगात पहिला ओळाची जगद्गुरु तुकाराम महाराज संतांना जी उपमा देतात ती उपमा म्हणजे चंदनाची आहे. इतर उपमानावर त्यांना शोभण्यासारखी आहे. परीस अनेक कोणते ज्या उपमा आहेत अनेक, त्यापैकी चंदनाची उपमा ही सर्वश्रेष्ठ मानली. का? चंदनाच्या ठिकाणी सुवास देण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा दुजेपणा नसतो. तसं संतांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या ठिकाणी कोणत्या जीवाचं कल्याण करावं आणि कोणत्या जीवाला शाप द्यावा असं त्यांच्या मनात कधीही उद्भवत नाही. चंदनासारखे त्यांचे अंतर्बाह्य गुण असतात, म्हणून ते संत या पदाला, श्रीगुरु या पदाला शोभत असतात. आणि एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, मनातले मनोगत पूर्ण करणारे बाबा. आज आमच्या घराण्याला महाराजांच्या पासून सेवेचा महाराज वरद म्हणजे बळवंत बाबांच्या बळवंत महाराज. सेवेचा, त्यांच्या सेवेचा आम्हाला तेव्हापासूनचा वरदहस्त आहे आमच्या चिखलीकर कुटुंबाला. आणि त्यांच्या आशीर्वादानं आमचं आयुष्याचं नवे समाधान किती सुंदर तुम्ही अभंग म्हटला गुरुवर्गांसाठी. त्यांनी बुद्धी देतात. इथं येण्यामुळे इतकं मनाला शांतता वाटते की वर्षभर पुरतं समाधान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थँक्यू. रामकृष्ण. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कसे सांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडाळे प्रपती श्रवणी, कंटू कसुमने विराजित, तुळशी हार गळा कसे सांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, तुकामध्ये माझे हेची सर्व सुख, पायीनचे मुख आवडीन, तुळशी हार गळा कसे पितांबर, निरंतर हेची ध्यान, निरंतर हेची ध्यान, विठोबा रखमा, जय जय विठोबा रखमा, जय विठोबा रखमा. संत बार पंढरीत कीर्तनाचा गजर
कीर्तनाचा गजर होतो कीर्तनाचा गजर होतो कीर्तनाचा गजर होतो येथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा कैसी चरणाची शोभा कैसी समचरणाची शोभा कैसी समचरणाची शोभा कैसी समचरणाची शोभा समचरणाची रंग बरे कीर्तनात रंग बरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत प्रेमे हरिदास नाचत प्रेमे हरिदास नाचत प्रेमे हरिदास नाचत सखा विरळा ज्ञानेश्वर सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचा तो जिवाळा नाम याचा तो जिवाळा नाम याचा तो जिवाळा अजून मोठं नाम याचा तो जिवाळा येथे असे देव उभा येथे असे देव उभा येथे असे देव कैसी समचरणाची शोभा कैसी समचरणाची शोभा जैसी समचरणाची शोभा जैसी समचरणाची ऐशा संता शरण जावे ऐशा संता शरण जावे जनी मने त्याला घ्यावे जनी मने त्याला घ्यावा तेथे असे देव उभा जनी मने त्याला घ्यावे जनी मने त्याला घ्यावे तेथे आसे कैसी समचर नाची शोभा कैसी समचर नाची शोभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा कैसी समचर नाची शोभा जैसी समचर नाची शोभा तेथे असे देव उभा जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल आता लागेल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हो सुंदर ते जान उभे वरे कर कटावरे ठेवूया तुळशी हार गळा कस पितांबर आवड निरंतर हे ध्यान आवड निरंतर हे महाकाळ कुंडाळे गणपती श्रवणे कंटे कौसुमणे विराजिता तुळसी हार गाता पितांबर औड निरंतर हेच ध्यान औड निरंतर हेच ध्यान तू कामणे माझे ते सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडी तुळशी हार गाता पितांबर औड निरंतर हेच ध्यान औड निरंतर हेच ध्यान औड निरंतर हेच
विठोबार कुमाये विठोबार कुमार जय विठोबार कुमार संतांची पायी हा माझा विश्वास पायी हा माझा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा ते माझा हित करीती सकळ माझा हित करीती सकळ हा गोपाळ कृपा करी गोपाळ कृपा करी गोपाळ कृपा भागल्या मज वाहतील कडे भागल्या मज वाहतील त्यांचे आले जोडे सर्व सुख जोडे सर्व सुख त्यांचे आले जोडे सर्व सुख तेचे माझा हित करीते सकळ हित करीते देण्या गोपाळ कृपा करी देण्या गोपाळ कृपा करी देण्या गोपाळ कृपा करी तू कामणे शेष घेईना वडे शेष घेईना वचनांना मोडे बोलले ते मोडे बोलले ते वचनांना मोडे बोलले ते माझं हित करते सकळ देण्या गोपाळ कृपा करी गोपाळ कृपा करी देण्या गोपाळ कृपा करी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरे हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले सरस्वती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हित ध्यान तू कमर माझे हेची जग सुख पाहिन सुख आवडीन तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान गोपाळ कुमाई जय गोपाळ कुमार जय गोपाळ कुमार संताने सरता केलो तैसा परी चंदनाने बोरी व्यापीला पुन्हा दोष याती न विचारी काही आवदिला पायी आपुलिया
तुका म्हणे तुम्ही तुका म्हणे आले समर्थाच्या मना तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंग त्याचा जरी होय राणा रंग त्याचा गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही जरी होय राणा रंग त्याचा जरी होय राणा रंग त्याचा गुण दोष याती न विचारी काही गुण दोष खावदिला पायी आपोलिया खावदिला पायी आपोलिया गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही खावदिला पायी आपोलिया खावदिला पायी आपोलिया गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडी
शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या तुवटा मज दावाव्या तुवटा मज दावाव्या तुवटा तुम्ही शूर आणि धीर स्वामी काजी निरंतर स्वामी काजी निरंतर स्वामी काजी निरंतर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा आ तू का म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा आय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या वाटा मज दावाव्या सुभटा आय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल राम कृष्ण हरी जय
माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ. माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ. पंढरीचे जाऊ चला, भेटू रखुमाई विठ्ठला, भेटू रखुमाई विठ्ठला, भेटू रखुमाई विठ्ठला. पंढरीचे जाऊ चला, भेटू रखुमाई विठ्ठला, भेटू रखुमाई विठ्ठला, भेटू रखुमाई विठ्ठला. पुंडलिक बर्वे केले, कैसे भक्तीने गोविले, कैसे भक्तीने गोविले, कैसे भक्तीने गोविले. पंढरीचे जाऊ चला, भेटू रखुमाई विठ्ठला, भेटू रखुमाई विठ्ठला, भेटू रखुमाई विठ्ठला. एका जनार्दनी नीट, एका जनार्दनी नीट बोला. एका जनार्दनी आय, आय, एका जनार्दनी नीट, एका जनार्दनी नीट. पायी जोडली सेवित, पायी